नवीन नवीन टूल आलेले आहेत, त्या संदर्भातचे थोडंसं इंट्रोडक्शन देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ते AI टूल आलेले आहेत. मीन्स आपण त्याला काय बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजंट. या संदर्भातलं थोडंसं आपल्याला नॉलेज आपल्याला पाहणार आहोत. तर मी आज पहिल्यांदा आपण काय काय शिकणार आहोत, म्हणजे आपण कसं शिकणार आहोत आणि त्याच्या बॅचेस कशा असणार आहेत. तर साधारणतः ह्या बॅच ज्या शनिवार आणि रविवारी बॅच असणार आहे आपली, साधारण 1.5-2 तासाची बॅच असणार आहे. मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आपण ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत आणि ऑफलाईन त्यांना जे हवंय त्या टायमाला येऊन त्यांनी प्रॅक्टिस करावी असं ठेवलेलं आहे. कारण बरेच जण आपले विद्यार्थी ज्यांनी ग्राफिक डिझायनिंगला ऍडमिशन घेतलेले आहेत ते जॉबला असतात. बरेच जण बरेच गोरगरीब घरामधले असल्या कारणाने त्यांना पार्ट टाइम जॉब किंवा फुल टाइम जॉब असे करणारे विद्यार्थी आहेत आणि त्यांना मग त्यांच्या जॉब असल्या कारणाने त्यांना ऑनलाईन लेक्चर अटेंड करता येतात, पण त्यांना पर्सनली क्लासमध्ये येऊन वर्किंग करणं थोडं त्रासदायक ठरतंय. त्यामुळे आपण ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत आणि ऑफलाईन जे आहे ते तुम्ही येऊन प्रॅक्टिस करायची यश कॉम्प्युटर मध्ये आपल्या ह्या ब्रँच मध्ये. त्या ब्रँचचा मी ऍड्रेस पाठवतो तुम्हाला. अपर्यंत जिथं तुम्ही थंब इम्प्रेशन दिले, थंब दिले होते आणि जिथे फॉर्म भरले होते त्या बॅच मध्ये आपल्याला ऑफलाईन मध्ये प्रॅक्टिस करायची. आता खूप जण, काही जण कात्रजचे विद्यार्थी आहेत, काही बिबेवाडीचे आहेत आणि काही जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे लांब राहणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांना ह्या ब्रँचला येणं पॉसिबल नाही. तर मी 3 ब्रँचचे ऍड्रेस पाठवणार आहे तुम्हाला. साधारणतः आपली एक कात्रजला ब्रँच आहे, बेलदरे, संभाजी बेलदरे म्हणून त्यांचं ऑफिस आहे. संभाजी बेलदरे ऑफिस आहे त्यांच्या इथे आपली एक ब्रँच आहे. अप्पर इंद्रनगरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अप्पर इंद्रनगरची इथे एक आपली ब्रँच आहे, तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे. तिसरी ब्रँच जी आहे ती महर्षी नगरला आहे. महर्षी नगरला तुम्हाला सॅलिसबरी पार्क माहिती असेल, तिकडचं पण मी लोकेशन आणि ऍड्रेस सेंड करणार आहे. असे साधारणतः 3 ऍड्रेस आहेत. परत एकदा मी रिपीट करतो आपल्या यश कॉम्प्युटरच्या 3 ब्रँचेसचे ऍड्रेस. आपली एक ब्रँच सगळ्यांना माहिती आहे, अप्पर इंद्रनगर, राजीव गांधी नगर, बालाजी ट्रेडर दुकानाच्या वरती. ही एक आपली फर्स्ट ब्रँच आहे. तिथे आपण जिथे थंब दिले तुम्ही आणि आपण जिथे फॉर्म भरला त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईनच्या माध्यमातून प्रॅक्टिस करायची. सॅटर्डे संडे तुम्हाला जो वेळ मिळेल त्या वेळेनुसार. इन्स्टिट्यूट चालू असणार आहे साधारणतः 9 ते 6 वाजेपर्यंत. परत एकदा सांगतो, सकाळी 9 ला इन्स्टिट्यूट चालू होणार शनिवारी ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तुम्हाला ऑफलाईन मध्ये प्रॅक्टिस करता येईल. 1-1.5 तास त्याची प्रॅक्टिस करा. 1 किंवा 1.5 तास तुम्ही सहज प्रॅक्टिस करू शकता. जे काही शिकणार आहोत त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. मग मी समजते मी काय बोलतोय ते. परत एकदा मी एक्सप्लेन करू का? आपली जी प्रत्येक 3 ब्रँच आहेत मी सांगितलं तुम्हाला. पहिली ब्रँच अप्पर इंद्रनगर, दुसरी आहे आपली कात्रजला, कात्रज दूध डेअरीच्या बॅक साईडला आहे. कात्रज दूध डेअरीच्या बाजूला संभाजी बेलदरेचं ऑफिस, त्याच्या बाजूला दुसरी बिल्डिंग, तिथे आपलं यश कॉम्प्युटर आहे. आणि तिसरी बिल्डिंग आहे, तिसरं जे प्लेस आहे ते कुठे आहे? महर्षी नगर, सॅलिसबरी पार्क. त्याचं पण मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. अशा सर्व ठिकाणी आपल्या 3 ब्रँचेस मध्ये तुम्ही ऑफलाईन मध्ये प्रॅक्टिस करू शकता, सॅटर्डे अँड संडे. त्याचा टायमिंग जो आहे तो किती सांगितलं मी तुम्हाला? 9 ते 6 या वेळेमध्ये येऊन तुम्ही प्रॅक्टिस करावी. पण आपले जे लेक्चर्स असणार आहेत, मोस्टली आपण जे आता लेक्चर घेणार आहे, कंटिन्यू करणार आहे, ते ऑनलाईनच्या माध्यमातून करणार आहे. कारण सगळ्यांना जमलं पाहिजे. हा, ऑफलाईन मध्ये जर आलात तुम्ही, तुमच्या वेळेनुसार आलात, तर तिथे तुम्हाला गाईड केलं जाणार, नो डाऊट. म्हणजे तुम्ही बोलाल की सर ऑनलाईन लेक्चर घेतलं आणि आम्ही ऑफलाईन आलो आणि आम्हाला काहीच कळत नाही, असं होऊ शकतं. पण तुम्ही आलात आणि तुम्हाला समजा एखादं सॉफ्टवेअर जमलं नाही ऑन करायला किंवा ऑफ करायला, किंवा ती डिझाईन जमली नाही, तर तिथे तुम्हाला गाईड केलं जाणार. तिथे तुम्हाला ऑब्व्हियसली गाईड केलं जाणार. पण ऑनलाईन लेक्चर मला वाटतं सगळ्यांनी अटेंड करावे.
ऑनलाईन लेक्चर मध्ये लेक्चर्स होणार आहेत. पर्सनली मी स्वतः लेक्चर घेणार आहे आणि ते लेक्चर अटेंड केल्यानंतरच मग तुम्हाला ऑफलाईन मध्ये व्यवस्थित प्रॅक्टिस, कारण आपले हे जे सेशन्स असणार आहेत ते आपल्याला स्किल इंडियाला दाखवायला लागणार आहे की आम्ही अशा पद्धतीने कोर्स केलेले आहेत, ऑफलाईन मध्ये आम्ही हे केलेलं आहे आणि तुमचे आम्ही थंब घेतलेले आहेत. थंब इम्प्रेशनच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली गुगलने जे विद्यार्थी जॉईंट होणार आहेत, जे जॉईंट करतात, त्यांचे ऑटोमॅटिक अटेंडन्स लागते. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन लेक्चर ला तुम्हाला कंपल्सरी अटेंड राहणं गरजेचं आहे आणि जास्त नाहीये, 2 दिवसच तुम्हाला लेक्चर अटेंड करायचे आहेत. कुठले कुठले आहेत? एक तर सॅटरडे आणि दुसरा संडे. तुम्ही कुठेही जरी फिरायला गेलात किंवा काय गेलात तर मोबाईल घेऊन जाताच, हेडफोन आणि हे घेऊन गेलात तरी तुमचं मला वाटतं वर्किंग पटकन होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला कुठलंच टेन्शन नाही राहणार की कसं करायचं, काय करायचं, मला जॉईन करता येईल की नाही. फक्त ऑनलाईन तुम्हाला जॉईन करायचं आहे, ऑफलाईन तुमच्या वेळेनुसार तुम्हाला येणं गरजेचं आहे. मला वाटतं टायमिंगच्या बाबतीत आपण असं करणार आहे, ऑनलाईनच्या 2 लेक्चर्स असणार आहेत. 2 म्हणजे एक सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत एक लेक्चर असणार आहे सकाळी आणि संध्याकाळी असणार आहे 7 ते 9:30. अशा 2 बॅचेस असणार आहेत. परत एकदा सांगतो, सकाळची जी बॅच आहे ऑनलाईन ती 9 ते 10:30 आणि संध्याकाळची जी बॅच आहे ती 7 ते 9:30. तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल किंवा रेकॉर्डिंग ठेवलं तरी चालेल. परत एकदा मी कव्हर करतो. पहिली सकाळची बॅच कितीची? 9 ते 10:30. मी तसं ग्रुपला पण टाकेन. मी सकाळची ऑनलाईन बॅच 9 ते 10:30 आणि संध्याकाळची जी बॅच आहे ती 7 ते 9:30. ह्या ऑनलाईन बॅच पण सॅटरडे संडे चालणार. समजलं सगळ्यांना? म्हणजे सगळ्यांना सोयीनुसार ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत, जेणेकरून कोणाला प्रॉब्लेम नको, मला जमत नाहीये किंवा मी गावी गेलोय किंवा असे बरेच रिझन येतात की सर मला बाहेर आहे, तर त्यांना त्यांच्या सोयीनुसार आपण हे लेक्चर ठेवलेले आहेत. त्यानुसार सगळ्यांनी मोस्टली जेवढे काही आता ऑनलाईन आहेत तर सगळ्यांनी प्लस जे ऑफलाईन आहेत त्यांनी पण मला वाटतं हे ऍक्सेप्ट करावं आणि त्यानुसार बॅच करावी. ग्राफिक डिझायनिंगच्या बॅच मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. सकाळी 9 ते 10:30 एक बॅच असणार आहे सकाळी आणि संध्याकाळी जी बॅच असणार आहे ती 7 ते 9:30 आणि अशी स्क्रीन समोर येणार तुमच्या. मी जसं जसं काही वर्किंग करणार, जसे ग्राफिक डिझायनिंग मध्ये तुम्हाला काय काय सांगणार आहे, कुठलं सॉफ्टवेअर वापरणार आहे, त्याचं सगळी स्क्रीन अशी तुमच्या समोर, जशी आता एक स्क्रीन तुमच्या समोर रोटेट करतोय बघा, मी दाखवतोय, अशा पद्धतीची एक स्क्रीन येणार तुमच्या समोर आणि त्या स्क्रीनच्या माध्यमातून आपण सगळं शिकवलं जाणार आहे. म्हणजे मी आता एक फॉर एक्झाम्पल एखादं सॉफ्टवेअर उघडलं, कॅनवा नावाचं सॉफ्टवेअर उघडलं, तर तुमच्या समोर ते सगळं दिसणार त्या पद्धतीने. इथे मी एक कॅनवा नावाचं एक सॉफ्टवेअर ओपन केलं, तर हे असं तुमच्या समोर सगळं असं डिस्प्ले दिसणार आहे ह्या पद्धतीने आणि मग आपण ह्या अशा पद्धतीने डिझाईन तयार करणार आहे. म्हणजे मोस्टली मी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मध्ये तुम्हाला हे दाखवणार आहे. मला वाटतं कोणाला काही डाऊट्स नसतील आणि जर डाऊट असेल तर आपण शेवटच्या सेशनला आपण बोलू सगळ्यांनी. एक 1 बाय 1 आपण सेशन घेऊन त्याप्रमाणे तुम्ही माझ्याशी डिस्कशन करू शकता. अशा पद्धतीने आपण हे मला वाटतं दिसतंय सगळ्यांना. तुम्हाला स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? म्हणजे मी तुमच्या फ्रंटला जी स्क्रीन आहे आता मी ओपन केली, तर अशा पद्धतीने आपण सगळं स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला हे असं डिस्प्ले करून इथं सगळं शिकवलं जाणार. एडिटिंग कसं करायचं, काय हे नवीन क्रिस्टलचं असं बॅनर कसं बनवायचं, तुम्ही ती तुमची जी स्क्रीन आहे ती झूम पण करू शकता. मी अशा पद्धतीने कॅनवा किंवा फोटोशॉप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, तर फोटोशॉप नावाच्या सॉफ्टवेअर पण मध्ये पण शिकवलं आहे. सध्या आपण 3 सॉफ्टवेअर शिकणार आहोत. परत एकदा मी सांगतो, एक कॅनवा नावाचं ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे ते आपण शिकणार आहोत. फोटोशॉप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, फोटोशॉप CS6 नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते आपण शिकणार आहे. फोटोशॉप मध्ये अल्बम कसे बनवायचे, क्रॉपिंग कसं करायचं, त्याच्यानंतर डिझायनिंग कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
उदाहरणार्थ तुम्ही मॅरिड अल्बम कार्ड बघितले असतील, की लग्नाचे जे अल्बम असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन आणि 12x18 वर मोठे मोठे बॅनर असतात. त्या टाईपचे फोटोशॉप मध्ये आपण वर्किंग करू शकतो. अशा पद्धतीने हे सगळं कॅनवा किंवा तुम्ही मोठे मोठे जे सन्स असतात, दिवाळी किंवा जे आपले सन्स असतात त्याचे जे बॅनर असतात किंवा पॉलिटिकल बॅनर असतात मोठे मोठे, किंवा तुम्ही व्हॉट्सअपला ठेवणारे जे बॅनर आहेत ते कसे बनवायचे, त्याची डिझाईन कशी बनवायची, किंवा मॅरिड कार्ड कसं बनवायचं, विजिटिंग कार्ड कसं बनवायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कोरल ड्रॉ हे नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये शिकणार आहे. कुठलं सॉफ्टवेअर? मी 3 सॉफ्टवेअर आतापर्यंत सांगितले. कॅनवा नावाचं ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे, फोटोशॉप CS6 आणि कोरल ड्रॉ. हे असे 3 सॉफ्टवेअर आपण पाहणार आहोत. परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपले सॉफ्टवेअर कुठले कुठले आहेत. ज्यांच्याकडे नोटबुक बाजूला ठेवली असेल, ज्यांनी नोटबुक घेतली असेल त्यांनी त्या सॉफ्टवेअरची नावं लिहून घ्यावी. फर्स्ट सॉफ्टवेअर आपण कॅनवा, दुसरं सॉफ्टवेअर फोटोशॉप CS6 फोटोशॉप सॉफ्टवेअर आहे, आणि तिसरं सॉफ्टवेअर आपण शिकणार आहे कोरल ड्रॉ. बरोबर. पण त्याच्या आधी मी थोडस बेसिक पण शिकवणार आहे. खूप विद्यार्थी असे आहेत की त्यांना बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर नसतात, तर मला बेसिक पासून सुरुवात करावी लागणार आहे. जसं की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टेम्पलेट आणि दुसरी गोष्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, पीपीटी कशी बनवायची. खूप जण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये डिझाईन बनवतात, तर त्या डिझाईन कशा बनवायचं हे पण आपण शिकणार आहोत. म्हणजे जे तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला हे बघता, बॅनर बघता, किंवा स्टेटसला कोणी कोणी डिझाईन छान छान बनवलेले असतात, तर कोणाचे वाढदिवस सेलिब्रेशनचे बॅनर असतात, तर हे कसे तयार करायचे ते पण आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत. साधारणतः आतापर्यंत मी तुम्हाला 4 सॉफ्टवेअर सांगितले. कुठले कुठले सांगा मला जरा, मी परत एक्सप्लेन करतो तुम्हाला. कॅनवा आता तुमच्या समोर जे प्रेझेंट आहे ते एक सॉफ्टवेअर आहे. अजून कुठलं सांगितलं मी तुम्हाला? फोटोशॉप CS6. आणि तिसरं जे सॉफ्टवेअर सांगितलं ते कुठलं सांगितलं तुम्हाला? कोरल ड्रॉ मध्ये मी परत सांगतो काय काय शिकणार आहात. तर कोरल ड्रॉ मध्ये बॅनर, मोठे मोठे बॅनर जे असतात 10x10चे होर्डिंग, मोठे मोठे होर्डिंग कसे बनवायचे. त्याच्यानंतर मॅरिड कार्ड, लग्नपत्रिका कशी बनवायची, विजिटिंग कार्ड कशी बनवायची, मराठी टायपिंग कशी करायची, तुमचे जे हे असतात आधार कार्ड वर अपडेटेशन, ह्या गोष्टी म्हणजे ते डिझाईन बनवलेले असते, ती डिझाईन कशी बनवायची. डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीचे आपण बघणार. विजिटिंग कार्ड असतं किंवा एम्प्लॉई कार्ड असतं, तर ते एम्प्लॉई कार्ड कसं बनवायचं. किंवा लिफलेट बघितले असेल तुम्ही, बरेच लिफलेट येतात आपल्या घरामध्ये न्यूजच्या माध्यमातून, किंवा न्यूज पेपर कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत कोरल ड्रॉ मध्ये. कोरल ड्रॉचं कॉन्सेप्ट कळले. आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणून असतं पीपीटी पण हा पण एक ग्राफिकचा भाग आहे. त्याच्यामध्ये अॅनिमेशन, फोटो एडिटिंग आणि छोटे छोटे जे बॅनर असतात व्हॉट्सअप मधले जे असतात बॅनर, ते आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही बनवू शकता. आणखी एक सगळ्यात महत्वाचं जे सॉफ्टवेअर आहे जे की आपण मोबाईल मध्ये वापरतो, बरेच जण मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर्स वापरतात, आणि एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे पिक्सआर्ट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. पिक्सआर्ट नावाचं एक सॉफ्टवेअर, मला वाटतं तुम्ही सॉफ्टवेअर हे आय थिंक लिहून घ्यावे, म्हणजे जेणेकरून नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको. पहिलं मी सांगितलं ते परत एकदा लिहून घ्या, कॅनवा. त्याच्यानंतर दुसरं सॉफ्टवेअर सांगितलं मी फोटोशॉप CS6. तिसरं सॉफ्टवेअर सांगितलं मी तुम्हाला कोरल ड्रॉ. आणि चौथं जे सॉफ्टवेअर सांगितलं मी पीपीटी मीन्स पॉवर पॉइंट मध्ये पण छान डिझाईन बनवता येते, त्यामुळे ते पण शिकवलं जाणार आहे. बरोबर. आणि मोबाईल मध्ये जे सॉफ्टवेअर आपण शिकणार आहोत, मोबाईल मधलं सॉफ्टवेअर कुठलं, तर मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर आहे पिक्सआर्ट. हे एक सॉफ्टवेअर आहे, खूप छान सॉफ्टवेअर आहे. त्याची तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची लिंक पण पाठवली जाणार आहे. हे सॉफ्टवेअर ज्याच्या घरी कॉम्प्युटर आहे त्यांना आपण हे सॉफ्टवेअर म्हणजे ऑफलाईनच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे. परत एकदा रिव्हिजन सांगा मला. पहिलं मी कॅनवा सांगितलं, दुसरं फोटोशॉप, तिसरं कोरल ड्रॉ, पीपीटी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आणि पिक्सआर्ट मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर पिक्सआर्ट. हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे
खूप जणांकडे काही काही सॉफ्टवेअर आहेत पण असतील पण ते वापरायचे कसे हे माहिती नसतं. आपण हे पण त्याच्या माध्यमातून शिकणार आहे. हे झालं सगळं ग्राफिकच्या पद्धतीचं. आणखी जे आहे म्हणजे जसं आपण व्हिडिओ एडिटिंग हा एक पार्ट बघणार आहोत. व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं आणि व्हिडिओ आपण एखादं बर्थडेचं सेलिब्रेशन केलंय आणि त्याचा मला एक छानपैकी बॅक साईडला सॉन्ग टाकून किंवा म्युझिक टाकून मला एक छोटीशी 30 सेकंदाची मला व्हिडिओ बनवायची, 30 सेकंदाची व्हिडिओ बनवायची. तर ती कशी बनवायची हे आपण व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअर मधून InShot नावाचं एक सॉफ्टवेअर असतं मोबाईलमध्ये InShot नावाचं एक सॉफ्टवेअर बरेच विद्यार्थी वापरत पण असतील, पण ते कशा पद्धतीने वापरायचं आणि कसं वापरायचं याचं थोडंसं नॉलेज आपल्याला InShot मध्ये येणार आहे. तर मला वाटतं सगळ्यांना कळालंय का? येस सर, नो, येस आणि नो असं जर शब्द वापरला कोणी तर मग माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? असं घुगरा वगैरे असं काही येत नाही? व्यवस्थित येत असेल तर सांगा. नाही सर. ओके. तुम्हाला कळले सॉफ्टवेअर आपण कुठले कुठले शिकणार आहोत? हो सर. व्हिडिओ एडिटिंग साठी मी अजून एक लास्ट सॉफ्टवेअर सांगितलं होतं. सांगेल मी नाव आता घेतलं होतं. InShot नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ते आपण मोबाईल मध्ये शिकणार आहोत. मोबाईल मध्ये मी सगळ्यांना त्याची लिंक पण पाठवणार आहे. साधारणतः आतापर्यंत आपण 6 सॉफ्टवेअर मी सांगितले तुम्हाला. टोटली 6 सॉफ्टवेअर आपण शिकणार आहोत. आणि हे जर 6 सॉफ्टवेअर जर तुम्ही शिकलात ना तर ग्राफिक मध्ये कुठलीच अडचण निर्माण नाही. कुठेही तुम्हाला कुठलीही डिझाईन दिली, कुठलंही काम दिलं ग्राफिकचं किंवा स्वतःच्या पर्सनल यूज साठी जरी तुम्ही वापरत असाल तरी त्याला खूप डिमांड आहे आणि त्याला जास्त वेटेज येईल. कारण भविष्यामध्ये जास्त ग्राफिकला फार डिमांड आले. आणि AI टूल, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक AI टूल शब्द वापरला होता. ते AI टूल मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये ChatGPT च्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडिओ कसे बनवायचे, जसे तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे पाहिलं असेल की असे एक व्यक्ती येतो कार्टून टाईप आणि तो असं बोलत असतो की सुबह के 5 टिप्स, असं एक बघितलं असेल तुम्ही की असे कार्टून टाईपचे इमेजेस येतात आणि ते स्पीक करत असतात, बोलतात. तर हे कसं बनवायचं, कसं तयार करायचं हे पण आपण AI टूलच्या माध्यमातून पाहणार आहोत. AI टूल मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI मध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जाणार. साधारणतः आपण AI चे 10 टूल घेणार आहोत. म्हणजे तुम्ही हे जर लिहून ठेवलं तर तुम्हाला ते बरं पडेल आणि जे ज्याला वापरायचं ते वापरू शकतो. तर आपण AI चे 10 टूल्स बघणार आहेत. त्याच्यानंतर कार्टून मूवी कशी बनवायची, म्हणजे तुम्ही बरेच कार्टून स्टोरी बघता किंवा हे कसं तयार करायचं. खूप जणांकडे स्क्रिप्ट असते. लाखो विद्यार्थी युट्यूबवर कमवतात, म्हणजे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. स्क्रिप्ट तयार करतात, स्क्रिप्ट ChatGPT च्या माध्यमातून पण तयार करतात आणि ती स्क्रिप्ट आपला आवाज चांगला नसतो किंवा आपण दुसऱ्यांकडून बोलून घ्यायचे, व्हॉइस रिकॉग्नायझेशन सिस्टीम आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण AI टूल मध्ये शिकणार. तर आतापर्यंत मी तुम्हाला सिलेबस सांगितला, आपण काय काय कंटेंट शिकणार आहोत. आणि हे जे कोर्सेस आहे, आता जो मी सिलेबस सांगितला हा स्किल इंडियाच्या माध्यमातून आलेला आहे. आपण स्किल इंडियाच्या माध्यमातून हे कोर्स जे आहे ते साधारणतः ही जी बॅच चालणार आहे ती साधारणतः ड्युरेशन तिचं आहे 4 महिने आहे, लक्षात ठेवा. 4 महिन्यानंतर ह्याची एक्झाम होते. आता फेब्रुवारी चालू आहे, मी फक्त शनिवार रविवारचं 4 महिने बोलतोय. म्हणजे शनिवार रविवार असे तुम्हाला कंटिन्यू 4 महिने हा कोर्स करावा लागणार आहे. कारण सिलेबस मोठा आहे आणि आपला हा सिलेबस नुसते 1-2 आठवड्यामध्ये होणार नाही. त्यामुळं जसा सिलेबस आहे आणि जसं ड्युरेशन आहे ते मी तुम्हाला सांगितलं. साधारणतः ड्युरेशनचा कालावधी हा 4 महिने असणार आहे. 4 महिने तुम्हाला करायला लागणार आहे. जो रेग्युलर विद्यार्थी करेल, ज्यांनी सगळं व्यवस्थित अटेंड केलं त्याला 100% जॉब प्लेसमेंट पण मिळणार आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. तर ज्यांना जॉबची नीडेड आहे आणि ज्यांना ग्राफिक डिझायनिंगची म्हणजे फार आवड आहे, मी डिझाईन तयार करू शकतो व्यवस्थित आणि मला जमतं ते,
मी व्हर्च्युअल म्हणजे मी ऑफलाईन मध्ये म्हणजे न्यूजपेपर किंवा ह्याच्यामध्ये मी डिझाईन तयार करतो. अशा विद्यार्थ्यांसाठी तर खूप बेस्ट आहे हा जो कोर्स आहे ग्राफिक डिझायनिंगचा. आणि तो आपल्याला फ्री मिळतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की आओ जाओ या कधी जॉईन करा असं नका करू. फ्री आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडूनच ते ऍक्च्युअल पैसे गेलेले असतात कुठल्या ना कुठल्या मार्गातून आणि ते गव्हर्नमेंट सर्क्युलेट करत असतं. त्यामुळे हा कोर्स पेड फ्री आहे म्हणून दुर्लक्ष नका करू. हा जॉईनिंग करा म्हणजे खूप महत्वाचं आहे. फ्री भेटतं म्हणून कधी जॉईन करायचं कधी यायचं असं नका करू. टाइम टू टाइम ऑनलाईन बॅच जॉईन करा आणि ऑफलाईन मध्ये तुम्हाला जे वेळ म्हणजे मी तुमच्या सोयीनुसार या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही जर लक्षात आलं की अरे असं कधीच कुठे नसतं की तुमच्या वेळेनुसार तुम्ही ऑफलाईन मध्ये येऊन प्रॅक्टिस करा कॉम्प्युटर असेल आणि ऑनलाईन तुम्ही कधी तुम्ही जॉबवर वर्किंग असाल अर्धा एक तास काढून तुम्ही ऑनलाईन पण जॉईन करू शकता. एक म्हणजे फॅसिलिटीज आय थिंक मी तरी नाही पाहिली माझ्या टायमाला. त्यामुळे प्लीज इग्नोर नका करू. ज्यांनी भरलाय फॉर्म त्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे जर हा कोर्स केला तर 100% त्याचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. आणि जे सर्टिफिकेट असतं ते गव्हर्नमेंटचं स्किल इंडियाचं सर्टिफिकेट असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जसं तुम्हाला एखादा छोटासा बिझनेस करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्याला बिनव्याजी लोन पण मिळतं त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून. अशा बऱ्याच फॅसिलिटीज त्या सर्टिफिकेट मध्ये आहेत. आणि हा जो कोर्स जॉईनिंग म्हणजे हा जो कोर्स ठरलाय तो स्किल इंडियाच्या माध्यमातून असल्या कारणाने त्याचे जे पेमेंट असतं म्हणजे जे काही फीज असते ती साधारणतः गव्हर्नमेंट भरत असते यश कॉम्प्युटरला. त्यामुळं आम्हाला तरी तो आमच्या दृष्टीने तरी तो पेडच आहे पण तुमच्या दृष्टीने फ्री जरी असला तरी तुमचे पैसे आम्हाला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळतात. पण एवढंच की सगळं अपडेटेशन सगळे अटेंडन्स ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही जर व्यवस्थित केले तरच यश कॉम्प्युटरला ते बेनिफिट होतं. अन्यथा कसं होतं की मध्येच विद्यार्थ्यांनी सोडून गेलं वगैरे तर त्याचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम हा यश कॉम्प्युटरला होतो. तुम्हाला यश कॉम्प्युटर सगळ्या पद्धतीने मदत करेल. कुठलीच तुमचे डाऊट राहणार नाही. असं फक्त तुमच्याकडून एक टर्म्स अँड कंडिशन अशी आहे की तुम्ही रेग्युलर जॉईन करणं गरजेचं आहे. जे मी बॅच पण एकदम सोप्या पद्धतीने ठेवल्यात सकाळी 9 ते 10:30 आणि संध्याकाळी 7 ते 9:30 अशा 2 बॅच. आणखी जर तुमचे काही डाऊट असेल की सर मला ह्या बॅचला जमत नाही तर आपण तिसरी पण बॅच चालू करू असं मला वाटतं. साधारणतः सगळे मिळून विद्यार्थी हे 300 पेक्षा जास्त विद्यार्थी ग्राफिक डिझायनिंगला जॉईन झालेले आहेत. 300 विद्यार्थ्यांनी आपल्याकडे आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत. ते 300 विद्यार्थ्यांची आपण एकच ग्रुप बनवून एकच अशी स्टार्ट केलेली आहे बॅच. त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. आणि आज आपण मी तुम्हाला सगळे कंटेंट सांगितले टायमिंग सांगितला आणि ऑफिसचे ऍड्रेस सांगितले तुम्हाला यश कॉम्प्युटरच्या ऑफिसचे ऍड्रेस सांगितले. तर आता आपण कॉन्टॅक्ट कोणाकोणाला करणार तर काही प्रॉब्लेम असेल तर मी ग्रुपमध्ये एक 3 कॉन्टॅक्ट पाठवणार आहे. प्राजक्ता मॅडमचा एक कॉन्टॅक्ट असणार आहे. क्रिस्टल आपला यश कॉम्प्युटरचा एक कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे आणि महर्षी नगरचा एक कॉन्टॅक्ट नंबर पाठवणार. त्यांना तुम्ही फोन करून कॉम्प्युटर अवेलेबल आहे का किंवा मी ह्या टायमाला येऊ शकते का असं एकदा फोन करून तुम्ही कन्फर्म करा. कारण तुम्ही आलात आणि कॉम्प्युटर मध्ये ऑलरेडी बॅच आमची जी आपली प्रोफेशनल बॅच आहे आमची प्रायव्हेट बॅच जसे की MSIT ग्राफिक डिझायनिंग टॅली वगैरे ह्याच्या पेडच्या ज्या बॅच आहेत तिथे जर विद्यार्थी बसला असेल तर तुम्हाला बसता येणार नाही. म्हणून त्याच्या आधी तुम्हाला एक फोन करावा लागेल की सर मी ह्या टायमाला ह्या वेळी येऊ शकते का तर मला आहे का अवेलेबल. शक्यतो शनिवार रविवार असल्या कारणाने पेड कोर्सची मुलं कमी असतात कारण त्यांना सुट्टीच असते मोस्टली. पेड जे कोर्स असतात MSIT टॅली डिझायनिंग C++ जावा ओरॅकल VB आणि .NET ह्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सॅटर्डे संडे शक्यतो सुट्टी असते. त्यामुळं तुम्हाला अशी अवेलेबिलिटी असणार आहे. मी टायमिंग पण सांगितलं सॅटर्डे संडे तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. पण त्याच्या आधी येण्याआधी एक छोटासा फोन मी 3 नंबर देणार आहे. फोन किंवा मेसेज टाकला तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. आय थिंक समजले सगळ्यांना. आता आपण थोडंसं प्रश्न उत्तर
प्रश्न उत्तर घेऊया. म्हणजे कोणाला काय डाऊट्स आहेत किंवा आता जेवढे विद्यार्थी जॉईन झाले आहेत ना, ते ग्राफिक डिझायनिंग साठी कन्फर्म झालेले आहेत. त्यांचं ऍडमिशन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सक्सेसफुली झालेलं आहे. अशाच विद्यार्थ्यांना आपण ह्या जो ग्रुप आहे आपला, मी जो आता तयार केला सकाळी, तुमच्याकडे जो ग्रुप आला त्याच्यामध्ये तेवढेच विद्यार्थी सिलेक्टेड आहेत की जे मी ऍड केलेले तेच विद्यार्थींचं कन्फर्मेशन झालेलं आहे आणि त्यांचं मला कन्फर्मेशन आणि ऑर्डर नंबर, जसं की आपण रजिस्टर नंबर, तो मिळालेला आहे. असंच विद्यार्थ्यांना आपण ह्या ग्रुपमध्ये जॉईन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाला असेल तर समजून जा की आपण रजिस्टर्ड झालेलो आहोत. ओके, कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज, फक्त ज्याला प्रश्न असेल त्याने माईक ओपन करावा आणि मग प्रश्नांचं उत्तर पण सांगा. हॅलो सर. हा बोला. सर मी अजय बनसोडे बोलतोय. हा अजय बोला ना, बोला सर. सर मी विचारत होतो की सॅटर्डे संडेला 2 टायमिंग आहे आपलं, नाही का, लेक्चरचा. तर हे दोन्ही टाइम अटेंड करणं आहे का? कारण की 1 तासाचं बोलले होते ना आपण. नाही, कुठलाही एक टाइमच अटेंड करायचा, दोन्ही टाइम अटेंड नाही करायचं. ते रिव्हिजन होईल, ते रिपीट होईल. आणि ज्यांना म्हणजे पहिल्या बॅचला समजा अटेंड नाही करता आलं तर तो विद्यार्थी दुसरी बॅच जॉईन करू शकतो, किंवा ज्याने दुसरी बॅच जॉईन केलेली नाही आहे त्याने मग फर्स्ट बॅच जॉईन करायचं, त्यांच्या सोयीनुसार त्याने जॉईन करावं. ओके. आणि बॅच टायमिंगच्या आधी समजा मी म्हणलं होतं की आपल्याला की भारती विद्यापीठ पाशी एक आहे ना आपला क्लास आहे ना, मी आता 3 ब्रँच सांगितल्या तुम्हाला. की एक अप्पर इंद्रानगरची एक फर्स्ट ब्रँच आहे, दुसरी प्रॅक्टिस साठी ब्रँच आहे, संभाजी बेलदर यांच्या ऑफिसच्या दुसऱ्या त्यांचा बंगला आहे, त्यांचं ऑफिस आहे त्याच्या बाजूला 2 नंबरची बिल्डिंग आहे ती आपली आहे. आणि सॅलिसबरी इथे मुकुंद नगरचं पुढे गेलं की सॅलिसबरी पार्क लागतं, तिथे कॉर्पोरेशनची शाळा आहे, तिथे आपलं एक ब्रँच आहे. त्याच्यात मी सगळ्यांचे लोकेशन आणि ऍड्रेस आणि मोबाईल नंबर हे सगळं मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. म्हणजे जो आता सकाळी आपण ग्रुप तयार केला त्याच्यामध्ये मी शेअर करणार. ओके, अजून काय? तर मी तिथे त्यांना एकदा आधी कॉल करून विचारू शकतो ना की सर मी उद्या माझा लेक्चर आहे तर मी ऑफलाईन येऊ शकतो का करून? येस. पण ऑफलाईन प्रॅक्टिस आहे, मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो. ऑनलाईन तर लेक्चर कंपल्सरी अटेंड करणं गरजेचं आहे, पण ऑफलाईन प्रॅक्टिस असणार आहे. आणि जे प्रॅक्टिसला जे तिथे तुमची लोक असणार आहेत ते फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर वगैरे ओपन करून देणार, पण मी लेक्चर जे घेणार आहे ते ऑनलाईन घेणार आहे. म्हणजे समजलं तुम्हाला, तुमचे लेक्चर जे होणार ते ऑनलाईन लेक्चर होणार, ते तर करावेच लागणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा येऊन ऑफलाईन मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार. म्हणजे आता समजलं वगैरे क्लिअर करतील ना ते तसं? येस, तिथे तुम्हाला येऊन क्लिअर करतील. पण तुम्ही त्यांना जर एखाद्या गोष्टी विचारल्या, जसं की सर हे घेतलं, फक्त सॉफ्टवेअर वगैरे ओपन करून देतील आणि हे करून, पण सगळं डीपली जसं मी शिकवणार आहे तसं नाही होणार. म्हणजे तुमचे तिथे प्रॉब्लेम, छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, पण ते प्रॉपर ते लेक्चर नाही होणार. लेक्चर हे ऑनलाईनच होणार आपले. माझे आता मी जसं एडिटिंग वगैरे शिकवणार आहे, जसं हे क्रिस्टल कसं लिहायचं, किंवा मी आता तुमच्या समोर स्क्रीन आहे 2024 कसं लिहायचं, हे सगळं कसं लिहायचं हे ऑनलाईन लेक्चर होणार. पण हे येऊन तुम्ही प्रॅक्टिस, तुम्हाला ऍसेट वगैरे सगळे मिळणार, सॉफ्टवेअर सगळे मिळणार, फक्त येऊन तुम्हाला ते प्रॅक्टिस करावी लागते. ज्यांच्या घरी कम्प्युटर नाही त्यांच्यासाठी, आणि ज्यांच्याकडे कम्प्युटर आहे त्यांनी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून त्यांनी त्यांची प्रॅक्टिस करावी घरी पण, काही प्रॉब्लेम नाही. सॉफ्टवेअर ऑनलाईन भेटेल का आपल्याला यायला पडेल इथे जिथे फॉर्म भरलेत आपण? ऑफलाईन मध्ये प्रॅक्टिसला यावंच लागेल ना सर, जर कम्प्युटर घरी असेल तर. ऑफलाईन यावंच लागणार प्रॅक्टिस साठी. प्रॅक्टिस कशी करणार मग तुम्ही लोक? हॅलो सर, निलेश बोलतोय मी. हा बोला. मी म्हटलं की डेली आलं तरी चालेल ना? म्हणजे डेली कसं आहे, मी आता तुम्हाला सांगितलं, डेली जर एखाद्याला प्रॅक्टिस, आता शनिवार रविवार समजा त्या विद्यार्थ्याला जमलंच नाही बरोबर ऑफलाईन येण्याचं, तर त्याने फोन करावा. मी जे 3 नंबर देणार आहोत तुम्हाला, त्या नंबरला फोन करायचा, कुठल्या बॅचला कम्प्युटर खाली आहे सर असं विचारून. म्हणजे मी वर्किंग डेचं बोलतोय, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार याच्यामध्ये एखादा दिवस तुम्हाला यायचं असेल प्रॅक्टिस साठी तर येऊ शकता, पण त्याच्या आधी तुम्हाला फोन करणं गरजेचं आहे, कारण तो कम्प्युटर अवेलेबल पाहिजे ना. माझा
कळलं का? शनिवार रविवार येऊ शकता तुम्ही, मी सांगितलेल्या प्रमाणे शनिवार रविवार 9 ते 6 मध्ये कधी येऊ शकता, नो डाऊट. पण बाकीच्या डे मध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर मग फोन करून यावं लागतं तुम्हाला. ओके ओके चालेल. ओके सर. हा. ओके, अजून कोणाला? अजून कोण? हॅलो सर. हॅलो सर. मॅम बोला. हा, मी प्राजक्ता चौगुले बोलते. जो मॉर्निंगचे जे बॅच आहेत ती 1 तासाची आणि जे इव्हिनिंगचे ते 2.5 तासाचे. मग सिलेबस जो नाही मॉर्निंगचा मॅडम, तो तुम्ही चुकीचं ऐकलं. 7 ते 9:30 आहे ना 9 ते 10:30 सकाळची. सकाळी आणि संध्याकाळची 7 ते 9:30. मग तो 2.5 तासाचा टाइम होतो ना सर. नाही 7 ते 8:30. सॉरी मॅम, हा 8:30 वाजेपर्यंत. हा सेम, सॉरी, 8:30 वाजेपर्यंत. 9:30 चुकून झालं. 8:30 वाजेपर्यंत, 7 ते 8:30. ओके ठीक आहे. थँक्यू. दीड तासाच्या बॅच असणार आहे आणि तशा 2 तासाच्या होतील त्या बॅच, कारण मुलांचे डाऊट क्लिअर करण्याचं मी फक्त 1.5 तास, म्हणजे मी 1.5 तासाच्या आतमध्ये लेक्चर घेणार आहे, 1-1.5 तास. आणि मग नाही, मुलांचे तसं डाऊट नाही. वगैरे काय काय असतात नाही, त्यामुळे मला मी काय थोडासा टाइम जास्त सांगितलं. नाही, मी काय म्हंटल, कारण 1 तासाचा सिलेबस जेवढा कव्हर होतो तर 2.5 तास म्हटल्यावर तिकडे जास्त होणार नाही ना. नाही नाही, म्हणून- ते चुकून झालं. 7 ते 8:30 वाजता. आणि अजून- सर दोन्ही बॅच आपण हे केलं तर अटेंड केलं तर चालेल ना? अरे बेस्ट आहे, बेस्टच आहे. नेक्स्ट म्हणजे पण दोन्ही बॅच अटेंड करायला कसं असणार आहे की इथे मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी शिकवणार आहे, हो पण ते दोन्ही करू शकता, नो डाऊट. फक्त एवढंच की ते जम्बलिंग करून घेऊ नका, फक्त एवढंच मला म्हणायचं. कुठली तरी एक व्यवस्थित केली, नाही तर मग जम्बल होईल. अरे सरांनी मी तर मला इथे आज हे सांगितलं आणि ह्या बॅचला वेगळं सांगितलं, असं होऊ शकतं. म्हणजे हो नाही ते थोडं जम्बलिंग करून घेऊ नका, बाकी करू शकता अटेंड, तुमच्यावर आहे शेवटी. काय ज्यांना काम नसतं त्यांनी करावं. अजून कोणाला काय डाऊट? आमचं शनिवारचं लेक्चर होणार आहे का? सॉफ्टवेअर कळलेत का सगळ्यांना? येस ऑर नो? आपले Yes, सॉफ्टवेअर होय. अजून कुठले सॉफ्टवेअर खूप छान आहेत, म्हणजे मी आतापर्यंत आपल्याला जे निवडलेले आहेत ते सगळे भविष्यात खूप जास्त वापरण्यात जाणारे सॉफ्टवेअर आहेत. कॅनवा नावाचं सॉफ्टवेअर तुम्ही ऐकलंच असेल. फोटोशॉप CS6 पण ऐकलं असणार आहे. कोरल ड्रॉ तर बेस्टच आहे. कोरल ड्रॉचं सॉफ्टवेअर खूप जण वापरतात. पॉवर पॉइंट मध्ये पण छोटे छोटे प्रेझेंटेशन तयार करता येतात, किंवा आपल्याला मोठे मोठे डिझाईन पण छान छान पॉवर पॉइंट मध्ये विद्यार्थी करतात. पिक्सआर्ट बोललो मी, मोबाईल एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. अँड व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर साठी मी तुम्हाला सांगितलं InShot नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे सगळं आहे. AI टूल मध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी घेणार आहोत. हे छोटे हे ऑनलाईन मध्ये का घेतोय, कारण खूप जणांना त्यांच्या वेळेनुसार जमत नाही आणि बरेच जण लांब राहणारे विद्यार्थी, ह्या ब्रँच पासून बरेच विद्यार्थी लांब राहतात, हो सर, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे, बेस्ट टूल आहे. तर आणि ही जी लिंक आहे जी मी तुम्हाला पाठवली, ती लिंक तुम्हाला कायमची तीच राहणार आहे, म्हणजे प्रत्येक वेळी वेगळी लिंक येणार नाहीये. आता जी मी जी पाठवलेली आहे तीच शेवटपर्यंत आपल्याला 4 महिने हीच लिंक यूज करावी लागणार आहे. म्हणजे अशी प्रत्येक वेळी वेगवेगळी लिंक येणार आणि मग तिच्यावर जॉईन करायचं, मग त्याला वेळ जातो. म्हणून परमनंट ही लिंकच असणार आहे, तिच्यावरच क्लिक करून तुम्हाला जॉईन करायचं आहे. समजलं सगळ्यांना? हो. 4 महिने हा ग्रुप कोणी सोडू नका. 4 महिन्याचा ग्रुप आहे आणि एक्झामचे सर्टिफिकेट आणि बॅच टायमिंग, एक्झाम कशी असणार हे सगळं ह्या ग्रुपमध्ये मी टाकणार आहे. आणि जे काही मी सिलेबस शिकवणार आहे तो परत ह्याच्यामध्ये मी तो या ग्रुपमध्ये टाकणार आहे. कळालंय? हो. आज आपण इथेच थांबणार आहोत. म्हणजे मी फक्त ह्याच्यासाठी बॅच ठेवली होती की मुलांना कळायला कशी असणार आहे बॅच. उद्या सगळेजण आपण 9:30 ला भेटणार आहोत. तुम्ही संडेची जी बॅच 9:30 आणि मी तुम्हाला सांगितलं 7:30 ते 8:30 ची बॅच ही तुम्हाला अटेंड करायची आहे. अजून कोणाला काही प्रश्न पडले असतील तर प्लीज आज विचारा, कारण उद्यापासून आपण स्टार्ट करतोय. आणि हा उद्या ची जी बॅच आहे सर सकाळची, हा तर त्यासाठी तिथे क्लासला आलं तर चालेल ना? म्हणजे तिथं लेक्चर अटेंड करून पण डाऊट वगैरे क्लिअर करून तसं? येस येस, हा ठीक आहे सर.
अजून कोणाला? पण ही जी माझी जी ऑनलाईन सेशनची बॅच आहे ती अप्पर ब्रँच वरनं कंडक्ट होणार आहे. नाहीतर तुम्ही महर्षी नगर किंवा कात्रजच्या ब्रँचला जाणार आणि तिथे नसणार, तिथे ऑनलाईनच असणार. माझी जे बसण्याचं जे ठिकाण आहे म्हणजे कम्प्युटर इन्स्टिट्यूट जिथून मी ऑपरेट करतोय ही अप्परची ब्रँच आहे, जिथं तुम्ही फॉर्म भरले, जिथे तुम्ही थंब इम्प्रेशन दिलं, त्या लॅब मध्येच बसून मला सेक्शन घ्यावं लागतं. कारण हे सेशन डायरेक्टली गव्हर्नमेंटला जात येते, त्यांचे पण मेंबर्स 2-3 ऍड असतात आणि ते रेकॉर्डिंग गोष्टी करतात. त्यामुळं मला हे त्यांना दाखवणं गरजेचं आहे की अशा अशा पद्धतीने बॅच चालते. त्यामुळे मला एकच प्लेस ठेवावं लागतं अप्पर बिबवेवाडी, तिथूनच मी ऑपरेट करणार आहे. ओके सर. ओके, अजून कोणाला काय डाऊट्स? अजून कोणाला जर मीट मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? कारण खूप विद्यार्थ्यांनी गुगल मीट अटेंड नाही केले. झूम गुगल मीट नाही, सॉरी, हा गुगल मीट मध्ये सोपं आहे, त्या लिंक वर क्लिक केलं की ऍक्सेस अलाव केलं तर सर हा स्क्रीन आहे ना मधून मधून जाते, दिसत नाही. नाही मी स्टॉप केले मॅम आता नाही, पण उशीर झालं चालूच आहे कसं. काय असतं कधी कधी तुमचा जो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तो असू शकतो. कारण इथून जर मी ब्रॉडबँडच्या माध्यमातून काम करत असतो, तुमचं जे नेटवर्क आहे ते जर अप अँड डाऊन असेल तर मग थोडा प्रॉब्लेम होणार. असं आहे, तुम्हाला माहिती आहे नेटवर्क कसं सगळ्यात महत्त्वाचं. कधी कधी तुम्ही फोन लावता तर कोणाला लावून जात नाही. सिम्पल लॉजिक, तुमचं नेटवर्क जो स्ट्रॉंग पाहिजे, दॅट्स इट. हा मॅम. हा सर, मी मग बोलते. हा बोला मॅम. आरती मग सर ह्या टायमिंगला लेक्चर म्हणजे ऑनलाईन लेक्चर होणार आहे का 12 वाजता? मॅडम तुम्ही आत्ता जॉईनिंग झाला, 1 तासापूर्वी जर जॉईन झाला असता तर मी या गोष्टीचं सगळ्यांचं आन्सर दिले असते तुम्हाला. मी आता तुम्हाला त्यामुळे जे झालंय सेशन ते आता तुम्हाला क्लासमध्ये येऊन बोलावं लागेल माझ्याशी. कारण कळलं तुला काय बोललो मी की 1 तास आधी चालू होते मीट, तुम्ही आत्ता जॉईन झाला, त्यामुळे काय काय बोलणं झालं हे तुम्हाला माहिती नाही. ओके. हॅलो सर. हा मॅम. ऐका ना, उद्या किती वाजता यायचं? उद्या एआयचं म्हणजे ऑनलाईन ना? ऑनलाईन नाही, ऑफलाईन. ऑफलाईन तुमच्या ह्याच्याने या मॅम, तुम्हाला जसं जमेल तर. हो, तुम्हाला जी बॅच पाहिजे त्या पद्धती बॅचला तुम्ही येऊन प्रॅक्टिस करू शकता. उद्या मी पॉवर पॉइंट, उद्या जो सिलेबस आहे ते पॉवर पॉइंट इंट्रोडक्शन आहे आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत ते शिकवल्या जाणार आहेत. परत एकदा सांगतो, उद्याचं जे सेशन असणार आहे ते पॉवर पॉइंट आणि बेसिक काय काय गोष्टी मुलांना येत नाहीये, बेसिक जसं की सॉफ्टवेअर कसे ओपन करायचे, कम्प्युटरचं इंट्रोडक्शन सांगणार, काय कम्प्युटरचा एक्सपिरियन्स काहीच नाहीये ना, म्हणून आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकतो मॅम. मी त्याच्यासाठीच म्हटलं की मी काय करणार आहे की मी आधी थोडं बेसिक शिकवणार आहे उद्या. उद्या 9:30च्या बॅचला बेसिक कंटेंट घेणार आहे की कसं असणार आहे, कम्प्युटर कसा हँडल करतो, कम्प्युटरची लँग्वेज कुठली, त्याच्यानंतर ऑनलाईन यायला लागेल का? असं काही नाहीये, ऑनलाईन बॅच होणारच ना. ऑनलाईन बॅच कम्प्युटर ऑनलाईन म्हणजे आता आपण जे करतोय ते ऑनलाईन, आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून येतात ते ऑफलाईन. कम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून येऊन प्रॅक्टिस करतात, समोरासमोर लेक्चर होतात त्याला ऑफलाईन लेक्चर, आणि आता आपण जे अटेंड करतोय ते ऑनलाईन. दॅट्स इट. समजलं आता सगळ्यांना? ओके, अजून कोणाला काय डाऊट्स? MSCITचं लेक्चर का होणार सर आमचं शनिवारचं? नाही सर, नाही. कांबळे, अजय बनसोडे, हा बोला सर. तुम्हाला काय डाऊट्स आहे? नाही सर, डाऊट क्लिअर झाले सगळे. येस. थँक्यू. आपण उद्या 9:30ला भेटूया सगळेजण. उद्या मी बेसिक पासून घेणार आहे, बेसिक कन्सेप्ट घेणार आहोत. बेसिक मध्ये तुम्हाला मी सांगितलं की कम्प्युटरचं कसं वर्किंग असतं, सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, म्हणजे त्याचं थोडं हे थेरिटिकल पार्ट असणार आहे. म्हणजे कम्प्युटर कसा रनआउट होतो, सॉफ्टवेअर्स मध्ये आपण कुठले कुठले सॉफ्टवेअर्स
ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशाला बोलतात, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्याच्यानंतर हं. कॉम्प्युटर्स मध्ये इनपुट डिव्हाइस कुठले कुठले आहेत, आउटपुट डिव्हाइस कुठले कुठले आहेत, हे आपण शिकणार. ओके सर. ओके, समजलंय सगळ्यांना? आता मला वाटतं की डाऊट सर हा हा ऐका ना सर, जर 9:30ची बॅच जर जमली ना तर संध्याकाळी अटेंड केली तर चालेल ना? येस मॅम, नो प्रॉब्लेम. हा. 2 बॅच अशा ठेवल्या, अशा 2 बॅच आहेत की त्या सगळ्यांना सूट होतील मॅम. जॉब वाल्यांना पण सूट होणार आणि जे विद्यार्थी हे आहेत त्यांना पण ते, विद्यार्थ्यांना पण ते सूट होणार. अशा बॅचेस ठेवलेले आहेत त्या व्यवस्थित आणि सगळ्यांची रिक्वायरमेंट घेऊनच ह्या बॅच आहेत. एक सकाळी, दुपारी काय होतं, दुपारचा प्रॉब्लेम काय होतो की हवे तशी ऑनलाईन बॅच होत नाही आणि आपण सगळेजण पुणेकर असल्या कारणाने आपल्याला थोडस दुपारी आराम थोडा. खूप जण असे आहेत की सर दुपारी नको, सकाळची घ्या, मस्त वाटतं, सकाळी बेस्ट वाटते, त्यामुळे संध्याकाळची घ्या. संध्याकाळी पण जॉईन करू शकता आणि तुम्ही दोन्ही लेक्चर अटेंड केले तरी बेस्ट आहे. म्हणजे सकाळची पण जॉईन करू शकता आणि संध्याकाळची पण करू शकता, नो डाऊट. ओके सर. ओके, आपण आता थांबूया इथे आणि मग उद्या आपण 9:30ला भेटणार आहोत. ओके, थँक्यू. ओके सर. हा सर, थँक्यू. थँक्यू सो मच. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. गेलं सर. गप्पा गप्पा गेली संधी गेली.